हळदीच्या दिवशीच चक्कर आल्याने सोलापुरातील वधूचा नाशिकमध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. दीपशिखा गिरीश गोडबोले असे 29 वर्षीय मृत वधूचे नाव आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्या मुंबईतील दादर माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेज जवळ राहत होत्या. दीपशिखा या माजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ॲडव्होकेट गिरीश गोडबोले यांची मुलगी आणि ज्येष्ठ वकील S.C. गोडबोले यांची नात होती. लग्नाचा मंडप सजलेला आणि ही धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी रात्री दीपशिखा आणि नातेवाईकांनी रात्रभर गाणे गात नृत्याचा आनंद घेतला. हॉटेलमधील खोलीमध्ये नातेवाईकांसोबत असताना सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास दीपशिखा चक्कर येऊन पडल्या. त्यांना उपस्थित नात्यातील व्यक्तीने प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. लग्नासाठी आलेल्या वराडींना दीपशिखाचा अखेरचा निरोप द्यावा लागत असल्याने नातेवाईक हवालदिल झाले. गोडबोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील गोडबोले कुटुंब राहत असलेल्या परिवारावर ही शोककळा पसरली. अचानक झालेल्या या घटनेमुळे अनेकांना आपले अश्रू रोखता आले नाही. दीपशिखा यांचा विवाह गंगापूर गावापासून जवळच एका आलिशान रिसॉर्ट मध्ये होणार होता. लग्न मुहूर्तासाठी तयार होत असताना त्यांना अस्वस्थ वाटत होतं. मात्र आदल्या रात्रीचे जागरण, लग्नाची दगदग यामुळे प्रकृती वर खाली होत असल्याचा समज करून त्यांनी दुर्लक्ष केले होते. परंतु 9:30 वाजताच्या सुमारास दीपशिखा चक्कर येऊन पडल्या आणि गोंधळ उडाला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान त्याच रिसॉर्टमध्ये दुसऱ्या वधूपित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.